नमस्कार मित्रांनो, आज आपण फेरिक क्लोराईड आणि वॉटर सिस्टीम बघतोय. मित्रांनो, आत्ताच आपण म्हटलं की फेरिक क्लोराईड आणि वॉटर. मग किती कॉम्पोनंट झाले? 2 कॉम्पोनंट. सो इट इज अ 2 कॉम्पोनंट सिस्टीम. आणि ते 2 कॉम्पोनंट्स कोणते आहेत मग? फेरिक क्लोराईड आणि वॉटर. सो फ्रेंड्स, इट इज अ 2 कॉम्पोनंट सिस्टीम कंटेनिंग 2 कॉम्पोनंट्स, फेरिक क्लोराईड अँड वॉटर. मित्रांनो, ही जी 2 कॉम्पोनंट सिस्टीम आहे याच्या 7 फेजेस आहेत. आता त्या 7 फेजेस कोणत्या आहेत ते बघूयात. बघा मित्रांनो, या त्या 7 फेजेस आहेत. पहिल्या फेजचं नाव आहे फेरिक क्लोराईड डोप डेकाहायड्रेट. या फेजमध्ये 12 वॉटर मॉलिक्युल्स आहेत. दुसऱ्या फेजचं नाव आहे फेरिक क्लोराईड हेप्टाहायड्रेट. या आता हेप्टाहायड्रेट का म्हणतोय? कारण की याच्यामध्ये किती वॉटर मॉलिक्युल्स आहेत? 7 वॉटर मॉलिक्युल्स आहेत. पुढची जी फेज आहे ती आहे फेरिक क्लोराईड पेंटाहायड्रेट. परत याला पेंटाहायड्रेट का म्हणतो आपण याला? कारण की त्याच्यात किती मॉलिक्युल्स असतात वॉटरचे? तर 5 मॉलिक्युल्स आहेत. पुढची फेज आहे फेरिक क्लोराईड टेट्राहायड्रेट. वन्स अगेन इट इज कॉल्ड टेट्राहायड्रेट बिकॉज इट कंटेन्स 4 वॉटर मॉलिक्युल्स. ओके. आता ह्या जे 4 आहेत, डोडेकाहायड्रेट, हेप्टाहायड्रेट, पेंटाहायड्रेट आणि टेट्राहायड्रेट, या 4 स्टेबल हायड्रेटेड फेज आहेत. ओके. या 4 फेज सोबत उरलेले 3 कोणते आहेत? आईस, त्याच्यानंतर अनहायड्रस फेरिक क्लोराईड आणि सोल्युशन. ओके. अशा ह्या फेरिक क्लोराईड आणि वॉटर सिस्टीमच्या 7 फेजेस आहेत. आता या 7 फेजेसची आपल्याला फेज डायग्राम काढायची आहे. मित्रांनो, ही जी फेज डायग्राम आहे त्याच्यामध्ये या ॲक्सिसला आपण घेणार आहोत कंपोजिशन आणि या ॲक्सिसला आपण घेतोय टेम्परेचर. आणि हे टेम्परेचर आणि कंपोजिशन हे जे पॅरामीटर्स आहेत हे पॅरामीटर्स आपण कॉन्स्टंट प्रेशरला मेजर केलेले आहेत. मग प्रेशर कॉन्स्टंट असेल तर वेपर फेज आपण काय करणार आहोत मित्रांनो? इग्नोर करणार आहे. आणि वेन वेपर फेज इज इग्नोर्ड or when parameters are measured at constant pressure, the system is called as condensed system. मग ही जी फेरिक क्लोराईड आणि वॉटर सिस्टीम जी आहे ही कोणती सिस्टीम आहे? कंडेन्स सिस्टीम आहे. सो वन्स अगेन वी आर गोइंग टू रिपीट इट. इट इज अ 2 कॉम्पोनंट सिस्टीम. 2 कॉम्पोनंट कोणते आहेत? फेरिक क्लोराईड आणि वॉटर. त्याच्या 7 फेजेस आहेत. त्याच्यापैकी पहिल्या ज्या 4 फेजेस आहेत त्या हायड्रेटेड फेजेस ऑफ फेरिक क्लोराईड आहेत आणि ह्या उरलेल्या 3 फेजेस आहेत. ठीक आहे. आता आपण याच्या फेज डायग्रामकडे बोलूया. ओके. ही आहे फेज डायग्राम फेरिक क्लोराईड आणि वॉटर सिस्टीमची. आता सांगितल्याप्रमाणे एक्स ॲक्सिसला आपण काय घेतोय? कंपोजिशन. या पॉईंटला काय आहे? 100% वॉटर आहे. या पॉईंटला 35% काय आहे? फेरिक क्लोराईड आहे. ओके. आणि या ॲक्सिसला आपण काय घेतोय? टेम्परेचर घेतोय. ठीक आहे. बघा मित्रांनो, आता हा जो पॉइंट ए आहे, पॉइंट ए, त्याचं टेम्परेचर किती दिसतं आपल्याला? 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअस हा वॉटरचा काय आहे मित्रांनो? फ्रीजिंग पॉइंट किंवा मेल्टिंग पॉइंट. बघा, पॉइंट ए इथं काय आहे? 100% पाणी आहे. पॉइंट एचं टेम्परेचर किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस. सो प्युअर वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट किती दिसतो आपल्याला? 0 डिग्री सेल्सिअस. ओके मित्रांनो, आपण जर बघितलं तर ग्राफ कसा जातोय? खाली जातोय. म्हणजे फ्रीजिंग पॉइंट कसा होतोय? कमी कमी होत जातोय. हा फ्रीजिंग पॉइंट कधी कमी होणार मित्रांनो? समजा आपण एक कंटेनर घेतलाय मित्रांनो. या कंटेनरमध्ये आपण काय घेतलंय? फक्त पाणी घेतलंय. आणि या पाण्याला आपण फ्रीज केलं तर पाणी किती डिग्री सेल्सिअसला फ्रीज होणार आहे? 0 डिग्री सेल्सिअसला पाणी काय होणार आहे? फ्रीज होणार. पण मित्रांनो, याच्यामध्ये समजा आपण काय ॲड करायला सुरुवात केली? फेरिक क्लोराईड ॲड करायला सुरुवात केली तर त्या पाण्याचा जो फ्रीजिंग पॉईंट आहे तो फ्रीजिंग पॉईंट कसा होत जातोय? कमी होत जातोय. बघा, आपण जर बघितलं तर पहिले प्युअर वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट किती होता? 0 डिग्री सेल्सिअस. जसं आपण त्याच्यामध्ये फेरिक क्लोराईड ॲड करत जाऊ तसं तसं पाण्याच्या काही मॉलिक्युल्सचं कन्व्हर्जन कशामध्ये होऊन जाणार आहे? आईसमध्ये होऊन जाणार आहे. पण हे आईसमध्ये होणारं कन्व्हर्जन 0 डिग्री सेल्सिअसला होणार का? तर होणार नाही, त्याच्यापेक्षा कमी होणार. ठीक आहे. मग आता सपोज हा पॉईंट आहे, याच्यामध्ये आता 100%, या पॉईंटला पाण्याचं कंपोजिशन किती होतं? 100% वॉटर होतं. आता समजा हा पॉईंट कन्सिडर केला.
याच्यामध्ये समजा कॉम्पोजिशन असेल 98% पाणी आणि 2% काय असेल फेरिक क्लोराईड. मग त्यावेळेस त्याचा जो फ्रीजिंग पॉईंट आहे हा पॉईंट हा आपल्याला ए पेक्षा कसा दिसतोय, कमी दिसतोय, खाली गेलेला दिसतोय. ठीक आहे. मग जसं जसं आपण फेरिक क्लोराईड ॲड करत जाऊ मित्रांनो, त्या ठिकाणी पाण्याच्या मॉलिक्युल्सचं कन्व्हर्जन कशामध्ये होत जाणार आहे, आईसमध्ये होत जाणार आहे. बघा आता जसं आपण फेरिक क्लोराईड ॲड करत करत गेलो तसा फ्रीजिंग पॉईंट काय होत गेला आहे, कमी होत गेला आहे. तो कुठपर्यंत कमी झाला मित्रांनो, पॉईंट बी पर्यंत. हा जो आहे याला आपण म्हणतो पॉईंट बी. त्या पॉईंट बी ला टेम्परेचर किती दिसतंय आपल्याला, -55°C. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आता पाण्याचं प्रमाण कसं असेल, थोडं कमी झालं असेल आणि फेरिक क्लोराईडचं प्रमाण कसं असणार आहे, त्या ठिकाणी वाढलेलं असणार आहे. बरं मित्रांनो, आपण जर ही कर्व ए बी बघितली तर कर्व ए बी मध्ये आपल्याला किती फेज दिसत आहे, ही कोणती फेज आहे, सॉलिड आईस फेज, आणि उरलेलं काय आहे, लिक्विड. मग नंबर ऑफ फेजेस किती झाल्या, 2 झाल्या. बरोबर. आणि ही किती कॉम्पोनंट सिस्टीम आहे मित्रांनो, 2 कॉम्पोनंट सिस्टीम आहे. कोणकोणते कॉम्पोनंट आहे, फेरिक क्लोराईड आणि वॉटर. मग कर्व ए बी साठी समजा आपण रिड्यूस्ड फेज रूल अप्लाय केला तर त्याला काय इक्वेशन मिळतं, त्याचं डिग्री ऑफ फ्रीडम काय असेल ते बघू आपण. रिड्यूस्ड फेज रूल काय आहे मित्रांनो, F = C - P + 1. हा रिड्यूस्ड फेज रूल आपण कोणत्या कर्वसाठी बघतो आहे, कर्व ए बी साठी. या कर्व ए बी ला आपण कोणती कर्व म्हणणार आहोत, कोणती कर्व म्हणतोय, फ्रीजिंग पॉईंट कर्व. या फ्रीजिंग पॉईंट कर्व मध्ये सी म्हणजे काय, नंबर ऑफ कॉम्पोनंट्स. किती कॉम्पोनंट्स दिसतात या ठिकाणी, इथं 2. कोणकोणते, फेरिक क्लोराईड आणि वॉटर. आता ही जी कर्व ए बी आहे त्या कर्व ए बी मध्ये किती फेजेस इक्विलिब्रियम मध्ये आहेत, तर 2. कोणकोणत्या फेजेस आहेत त्या, लिक्विड फेज आणि सॉलिड फेज. सो P = 2. मग आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत या व्हॅल्यूज आपल्याला कशा टाकायचं आहे, तर या रिड्यूस्ड फेज रूलच्या इक्वेशन मध्ये टाकायचं आहे. मग देअरफॉर F = C च्या ठिकाणी काय घेणार, C ची व्हॅल्यू किती आहे, 2. P ची व्हॅल्यू किती, 2 + 1, म्हणून F = काय, 1. ही जी आपली कर्व ए बी आहे, या कर्व ए बी मध्ये ज्या 2 फेजेस इक्विलिब्रियम आहे ती सिस्टीम कशी आहे, मग मोनोव्हेरियंट किंवा युनिव्हेरियंट आहे. ठीक आहे. हे झालं कर्व ए बी बद्दल. मित्रांनो, आपण आता म्हटलं की आपल्याला पाण्यामध्ये जसं जसं आपण त्या ठिकाणी काय ॲड करत जातोय, फेरिक क्लोराईड ॲड करतोय. पाण्यामध्ये आपण जसं जसं फेरिक क्लोराईड ॲड करतोय तसं तसं पाण्याचा जो काय फ्रीजिंग पॉईंट आहे तो काय कसा होतोय, कमी होतोय. फ्रीजिंग पॉईंट कमी कमी होत गेला आणि -55°C पर्यंत आला. ठीक आहे. आता या पॉईंटला एक नवीन कंपाऊंड त्या ठिकाणी सेपरेट व्हायला सुरुवात होते. म्हणजे वॉटरचं कन्व्हर्जन आईसमध्ये होतच आहे, पण त्याच्यासोबतच अजून एक कंपाऊंड त्या ठिकाणी निर्माण होत आहे. त्या कंपाऊंडचं नाव आहे फेरिक क्लोराईड डोडेकाहायड्रेट. म्हणजे इथं आईस पण निर्माण होतो आणि त्याच्यासोबत कोणता म्हणतोय, हा काय आहे आपला आईस, आणि हा आहे या पॉइंट नंतर अजून एक तो सॉलिड फेज निर्माण होते. कोणती आहे ती, फेरिक क्लोराईड डोडेकाहायड्रेट. मित्रांनो, आता हा जो पॉइंट बी आहे या पॉइंट बी ला म्हणतात फर्स्ट युटॅक्टिक पॉइंट. आता मित्रांनो, हा जो पॉइंट बी आहे या पॉइंट बी मध्ये किती फेजेस इक्विलिब्रियम मध्ये राहतील, बघा. एक फेज आहे आईस जी कूल करताना सेपरेट होते आणि -55°C नंतर आईस सोबत अजून कोणता एक सॉलिड फेज सेपरेट झालाय, फेरिक क्लोराईड डोडेकाहायड्रेट. ही एक फेज झाली, ही दुसरी फेज झाली आणि उरलेली कोणती फेज आहे, कोणती फेज आहे, लिक्विड फेज. सो हा पॉइंट बी त्याला आपण काय म्हणतोय, फर्स्ट युटॅक्टिक पॉइंट. आणि या फर्स्ट युटॅक्टिक पॉइंटला किती फेजेस इक्विलिब्रियम मध्ये आहेत, तर 3 फेजेस इक्विलिब्रियम मध्ये. बघा कोणकोणत्या त्या फेजेस आहेत, या आता 3 फेजेस. आईस इज इन इक्विलिब्रियम लिक्विड, लिक्विड इज इन इक्विलिब्रियम फेरिक क्लोराईड डोडेकाहायड्रेट. मग नंबर ऑफ फेजेस P = 3. नंबर ऑफ कॉम्पोनंट्स C = 2.
मग ह्या युटेक्टिक पॉईंट बी साठी समजा आपण रिड्यूस्ड फेज रूल अप्लाय केला. काय इक्वेशन आहे, एफ इज इक्वल टू सी मायनस पी प्लस 1. सी ची किंमत किती 2, पी ची किंमत किती 3 प्लस 1, एफ इज इक्वल टू 0. मग हा जो आपला फर्स्ट युटेक्टिक पॉईंट आहे त्याच्यासाठी डिग्री ऑफ फ्रीडम किती येत आहे 0. म्हणून ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम कशी असणार आहे, हा जो पॉईंट आहे हा पॉईंट कसा असणार आहे तर नॉन व्हेरियंट असणार. ओके, आतापर्यंत आपण काय बघितलं, ए बी साठी बघितलं. ए बी ही कोणती कर्व होती, फ्रीजिंग पॉईंट कर्व होती. त्याच्यानंतर बी हा कोणता आहे, फर्स्ट युटेक्टिक पॉईंट आहे. त्याच्यामध्ये या 3 फेजेस इक्विलिब्रियम मध्ये आहे आणि त्याच्यासाठी डिग्री ऑफ फ्रीडम किती येते 0 येते. ओके, बघा मित्रांनो, पॉईंट बी नंतर कोणता कॉम्पोनंट सेपरेट झाला आहे, फेरिक क्लोराईड डोडेकाहायड्रेट. ओके, आता त्याच्यामध्ये समजा आपण परत फेरिक क्लोराईड ॲडिशन करायला सुरुवात केली तर -55 पेक्षा त्याचं टेम्परेचर खाली जाणार नाही, तर त्याचे टेम्परेचर कसं होतंय वाढत जात आहे. म्हणजे जसं जसं आपण त्यात फेरिक क्लोराईड ॲड करत जाऊ तसं तसं त्या ठिकाणी हा जो आपला फेरिक क्लोराईड डोडेकाहायड्रेट आहे त्याची सोल्युबिलिटी काय होत जाते वाढत जाते. म्हणून ही जी कर्व आहे कुठून सुरू होते, बी पासून सुरू होत आहे, सी आणि डी, कर्व बी सी डी. या कर्व बी सी डीला म्हणतात, त्याला आपण काय म्हणतोय सोल्युबिलिटी कर्व ऑफ फेरिक क्लोराईड डोडेकाहायड्रेट. जसं जसं आपण फेरिक क्लोराईड ॲड करत जाऊ तसं तसं टेम्परेचर वाढत जात आहे आणि त्या फेरिक क्लोराईड डोडेकाहायड्रेटची त्या लिक्विडमधली सोल्युबिलिटी काय होत जाते वाढत जाते. हा जो पॉईंट सी आहे या पॉईंट सीला या फेरिक क्लोराईड डोडेकाहायड्रेटची सोल्युबिलिटी कशी असणार आहे मॅक्सिमम असणार आहे. हा जो पॉईंट सी आहे या पॉईंट सीला म्हणतात, या पॉईंट सीला म्हणतात फर्स्ट कॉन्ग्रुएंट पॉईंट. बघा मित्रांनो, सपोज आता काय सांगितलं आपण, सी या पॉईंटला फेरिक क्लोराईड डोडेकाहायड्रेटची सोल्युबिलिटी कशी असणार आहे मॅक्सिमम. ओके, सपोज आपण आता ह्या पॉईंटला आहे, या पॉईंटला आपण कूल करायला सुरुवात केली, कुठपर्यंत आलं इथपर्यंत आलं. इथं काय आहे, कोणती फेज आहे लिक्विड फेज आहे. कूल करत करत गेलं तर इथून डायरेक्ट कन्वर्जन कशामध्ये होणार आहे सॉलिड फेरिक क्लोराईड डोडेकाहायड्रेट मध्ये होणार आहे. या पॉइंटला कोणत्या 2 फेजेस इक्विलिब्रियम मध्ये आहे, वरती कोणती फेज आहे लिक्विड फेज आणि खाली कोणती फेज आहे सॉलिड फेज. हा जो पॉइंट आहे याला आपण काय म्हणतोय फर्स्ट कॉन्ग्रुएंट पॉइंट. या पॉइंटला वरच्या लिक्विड फेजचं आणि खालच्या सॉलिड फेजचं कॉम्पोजिशन कसं असणार आहे सेम असणार आहे. मग कॉम्पोजिशन सेम आहे तर नंबर ऑफ कॉम्पोनंट्स किती येणार या पॉइंट सी साठी किती येणार 1 येणार आहे. बरोबर, कशाबद्दल डिस्कस करतो आपण पॉइंट सी बद्दल. आपण काय म्हटलंय जसं जसं फेरिक क्लोराईड आपण ऍड करत जातो तसं तसं या डोडेकाहायड्रेटची सोल्युबिलिटी वाढत जाते. पॉइंट सी ला सोल्युबिलिटी मॅक्सिमम झालेली आहे. ठीक आहे, म्हणून याला आपण काय म्हणतोय मॅक्सिमम सोल्युबिलिटी पॉइंट. ओके, आणि सपोज आपण या एक लिक्विड मिक्सचर आहे त्याचं कॉम्पोजिशन हे आहे, त्याला आपण कूल करत करत आलो कुठपर्यंत आलो सी पॉईंट. या पॉईंटला लिक्विडचं कन्वर्जन डायरेक्ट कशामध्ये होऊन जाणार आहे सॉलिड मध्ये होऊन जाणार आहे. नंबर ऑफ फेजेस किती आहे 2, लिक्विड आणि खाली कोणती झाली सी. या पॉईंटला लिक्विडचं आणि सॉलिडचं कॉम्पोजिशन कसं असणार आहे सारखं असणार आहे. मग नंबर ऑफ कॉम्पोनंट्स किती येत आहे या ठिकाणी एकच येत आहे. मग याच्यासाठी समजा आपण रिड्यूस्ड फेज रूल अप्लाय केला तर काय येणार, एफ इज इक्वल टू सी मायनस पी प्लस 1. सी ची किंमत किती 1, पी ची किंमत किती 2 प्लस 1, सो किती येते एफ इज इक्वल टू 0. मग ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम कशी येते मित्रांनो नॉन व्हेरियंट येते. ओके, आता सी पॉइंट बद्दल डिस्कशन झालं. ओके, आपण काय म्हणतोय कर्व बी सी डी ला कोणती कर्व म्हणतोय सोल्युबिलिटी कर्व. जसं जसं फेरिक क्लोराईड ऍड करत गेलो तसं तसं त्या ठिकाणी त्याची फेरिक क्लोराईड डोडेकाहायड्रेटची सोल्युबिलिटी कशी गेली वाढत गेली. ठीक आहे, इथं मॅक्सिमम सोल्युबिलिटी झाली, अजून सोल्युबिलिटी होणार का होणार नाही. नंतर मग आपण जसं जसं टेम्परेचर कूल करत जाऊ मित्रांनो तसं तसं त्या ठिकाणी टेम्परेचर कमी होत जाणार आणि ह्या जो पॉईंट डी आहे या पॉईंट डीला अजून एक कॉम्पोनंट सॉलिड कॉम्पोनंट त्या ठिकाणी सेपरेट होणार. त्या कॉम्पोनंटचं नाव आहे फेरिक क्लोराईड हेप्टाहायड्रेट. कोणाबद्दल चर्चा करतो आपण पॉईंट डी. त्याचं टेम्परेचर किती आहे
27.4 डिग्री सेल्सिअस, बरोबर. या पॉईंट डीला आपण काय म्हटलं की इथून आपण ज्यावेळेस ते जे लिक्विड मिक्सचर त्याला आपण कूल करत करत गेलो, टेम्परेचर कसं जाणं कमी होत जाणार, टेम्परेचर कमी कुठपर्यंत गेलं, पॉईंट डी पर्यंत आलं. पॉईंट डीला टेम्परेचर किती होतं, 27.4 डिग्री सेल्सिअस. आता या पॉईंट डीला अजून एक कॉम्पोनंट, सॉलिड कॉम्पोनंट सेपरेट आउट होतोय. तो कोणता सांगितला आपण, फेरिक क्लोराईड हेप्टाहायड्रेट. मग हा जो पॉईंट डी आहे मित्रांनो, या पॉईंट डीला किती फेजेस इक्विलिब्रियम मध्ये असतील, ही पहिली फेरिक क्लोराईड हेप्टाहायड्रेट, त्याच्यासोबत दुसरी फेज कोणती असेल, फेरिक क्लोराईड डोडेकाहायड्रेट, आणि अजून कोणते असेल, सोल्युशन असेल. हा जो पॉईंट डी आहे मित्रांनो, याला आपण म्हणतोय सेकंड युटेक्टिक पॉईंट. या युटेक्टिक पॉईंटला, पॉईंट डीला किती फेजेस इक्विलिब्रियम मध्ये, तर या 3 फेजेस. आणि या 3 फेजेस, सो पी ची किंमत किती येते, 3. आपण आता हा जो पॉईंट डी आहे त्याच्यासाठी रिड्यूस्ड फेज रूल अप्लाय करतो. या पॉईंट डी ला किती फेज इक्विलिब्रियम मध्ये, 3. नंबर ऑफ कॉम्पोनंट्स किती आहेत, 2. फेरिक क्लोराईड आणि H2 हे 2 कॉम्पोनंट्स आहेत. मग समजा पॉईंट डी साठी आपण काय अप्लाय केला, रिड्यूस्ड फेज रूल अप्लाय केला. मग C मायनस P प्लस 1. मग आता C ची किंमत किती, 2. P ची किंमत किती, 1. मग F इज इक्वल टू 0. मग हा जो सेकंड युटेक्टिक पॉईंट आहे मित्रांनो, तो सुद्धा कसा आहे, या ठिकाणी नॉन व्हेरियंट आहे. ओके ओके. हे सर आता कर्व BCD बद्दल. पॉईंट डी ला कोणता कॉम्पोनंट सेपरेट झालेला आहे, या ठिकाणी फेरिक क्लोराईड हेप्टाहायड्रेट. ओके मित्रांनो, आता या सोल्युशन मध्ये आपण अजून फेरिक क्लोराईड ऍड करत गेलो तर तसं तसं त्या ठिकाणी फेरिक क्लोराईड हेप्टाहायड्रेटची सोल्युबिलिटी काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. हा जो पॉईंट ई आहे, या पॉईंट ई ला फेरिक क्लोराईड हेप्टाहायड्रेटची सोल्युबिलिटी मॅक्सिमम असणार आहे. त्याचं टेम्परेचर आहे किती आहे, 32.5 डिग्री सेल्सिअस. हा जो पॉईंट ई आहे याला आपण म्हणणार आहे, त्याला म्हणणार आपण थर्ड कॉन्ग्रुएंट पॉईंट. सपोज हा पॉईंट आहे, या पॉईंटला लिक्विड मिक्सचर मध्ये काय काय असणार आहे, फेरिक क्लोराईडचं सोल्युशन, फेरिक क्लोराईड हेप्टाहायड्रेट सोल्युशन आणि वॉटर असणार आहे. ठीक आहे. आता याला आपण जसं जसं कूल करतो, वरती कोणती फेज सांगितली आपण, लिक्विड फेज. खाली जसं जसं आपण कूल करत गेलो, इथं कोण सॉलिडिफाय होणार आहे, फेरिक क्लोराईड हेप्टाहायड्रेट. मग या पॉईंटला लिक्विड फेजचं आणि सॉलिड फेजचं कॉम्पोजिशन कसं असणार आहे, सेम असणार आहे. सो C इज इक्वल टू 1 आणि नंबर ऑफ फेजेस किती आहेत, 2. मग समजा याच्यासाठी परत आपण रिड्यूस फेज रूल अप्लाय केला, F इज इक्वल टू C मायनस P प्लस 1. सो 1 मायनस 2 प्लस 1, F इज इक्वल टू काय येते, 0 येते. सो अगेन हा जो आपला थर्ड कॉम्पोनंट पॉईंट आहे, ती परत कशी येते, तर नॉन व्हेरियंट सिस्टीम येते. त्याच्यानंतर मित्रांनो, जसं आपण त्या सोल्युशनला काय करत गेलो, कूल करत गेलो कुठपर्यंत आलाय, F पर्यंत. Fचं टेम्परेचर किती आहे, 30 डिग्री सेल्सिअस. या पॉईंट F ला आता हा जो आपला हेप्टाहायड्रेट आहे त्याच्यासोबत अजून एक कंपाऊंड सॉलिडिफाय होते, त्या कंपाऊंडचं नाव फेरिक क्लोराईड पेंटाहायड्रेट. मग हा जो पॉईंट F आहे, या पॉईंट F ला आपण म्हणणार थर्ड युटेक्टिक पॉईंट. या थर्ड युटेक्टिक पॉईंट मध्ये किती फेजेस इक्विलिब्रियम मध्ये असतील, फेरिक क्लोराईड हेप्टाहायड्रेट, फेरिक क्लोराईड पेंटाहायड्रेट आणि लिक्विड. सो फेजेस किती झाले, 2. मग C च्या ऐवजी 2 किती येत आहे, परत हा जो पॉईंट F आहे तो परत F कसा असणार आहे, त्याला आपण काय म्हणतोय, थर्ड युटेक्टिक पॉईंट. तो पण कसा असणार आहे मित्रांनो, नॉन व्हेरियंट असणार आहे. ओके. ही झाली कर्व DEF. डी नंतर कोणता कंपाऊंड सेपरेट झाला होता, डी चं टेम्परेचर किती होतं, 27.4. इथं हा फेरिक क्लोराईड हेप्टाहायड्रेट सेपरेट झाला. पॉईंट F ला कोणता कंपाऊंड सेपरेट झाला, पेंटाहायड्रेट. ओके. आता मित्रांनो परत आपण काय ऍड करणार, त्याच्यामध्ये फेरिक क्लोराईड ऍड करणार. फेरिक क्लोराईड ऍड केलं की हा जो आपला काय तयार झाला, पेंटाहायड्रेट, त्याची सोल्युबिलिटी वाढत जाते. हा जो पॉईंट G आहे, या पॉईंट G ला फेरिक क्लोराईड पेंटाहायड्रेटची सोल्युबिलिटी कशी असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे.
परत हा जो पॉईंट जी आहे याला आपण काय म्हणतोय, फोर्थ कॉन्ग्रुएंट पॉईंट, काय म्हणतोय, सॉरी थर्ड कॉन्ग्रुएंट पॉईंट म्हणतोय. इथं परत किती फेजेस इक्विलिब्रियम मध्ये असतील, लिक्विड आणि सॉलिड. मग समजा त्याच्यासाठी रिड्यूस फेज ड्रॉप केला तर परत एच ची व्हॅल्यू किती येणार, 0 येणार आहे. ठीक आहे. परत हा जो पॉईंट हा कसा असणार आहे, मग नॉन व्हेरियंट असणार. मित्रांनो आता नंतर त्याला परत कूल करायला सुरुवात केली आपण. कूल करत करत 55 डिग्री सेल्सियसला अजून एक सॉलिड कंपाऊंड सेपरेट आउट होतो, तो आहे फेरिक क्लोराईड टेट्राहायड्रेट. मग हा जो पॉईंट एच आहे, या पॉईंट एचला आपण काय म्हणणार, फोर्थ युटेक्टिक पॉईंट. आता या एच पॉईंटला कोणकोणत्या फेजेस इक्विलिब्रियम मध्ये, फेरिक क्लोराईड टेट्राहायड्रेट, इथे कोणते आहे फेरिक क्लोराईड पेंटाहायड्रेट आणि अजून कोणती लिक्विड फेज. मग परत P इज इक्वल टू 3, C इज इक्वल टू 2 आणि F इज इक्वल टू काय असणार आहे, 0. मग हा जो पॉईंट एच आहे ज्याला आपण काय म्हणतोय फोर्थ युटेक्टिक पॉईंट, तो पण कसा असणार आहे, नॉन व्हेरियंट असणार आहे. सेम परत आपण फेरिक क्लोराईड ऍड करत जाणार, कोणाची सोल्युबिलिटी वाढणार आहे, टेट्राहायड्रेटची, फेरिक क्लोराईड टेट्राहायड्रेट. हा जो पॉईंट आय आहे, या पॉईंट आयला फेरिक क्लोराईड टेट्राहायड्रेटची सोल्युबिलिटी कशी असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. आणि हा आपला आहे फोर्थ कॉन्ग्रुएंट पॉईंट. म्हणजे या पॉईंटला लिक्विड फेज आणि खाली कूल केल्यानंतर मिळणारे सॉलिड फेज याचं कॉम्पोजिशन कसं असणार आहे, सेम असणार आहे. मग C इज इक्वल टू C is equal to 1, P is equal to 2. परत H ची व्हॅल्यू किती येते, 0. म्हणून हा जो पॉईंट I आहे हा परत कसं झाला मित्रांनो, नॉन व्हेरियंट पॉईंट झाला, नॉन व्हेरियंट सिस्टीम झाली. जसं आपण कूल करत जाऊ पॉईंट J ला अजून एक कॉम्पोनंट सेपरेट होतो, तो आहे अनहायड्रस Fe2Cl6. अशा पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा कोणता सॉलिड फेज सेपरेट झाला, डेकाहायड्रेट, त्याच्यानंतर डोडेकाहायड्रेट, नंतर हेप्टाहायड्रेट, पेंटाहायड्रेट, टेट्राहायड्रेट आणि अनहायड्रस फेरिक क्लोराईड. ओके मित्रांनो, आता याच्यामध्ये आपल्याला टोटल कॉन्ग्रुएंट पॉईंट कोणते सापडले, 1, 2, 3 आणि 4. हे 4 कॉन्ग्रुएंट पॉईंट होते. आणि युटेक्टिक पॉईंट कोणते, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. आता हा जो पॉईंट जे आहे मित्रांनो, या पॉईंट ज्याला आपण काय म्हणणार, फिफ्थ युटेक्टिक पॉईंट. या युटेक्टिक पॉईंटला कोणकोणत्या फेजेस इक्विलिब्रियम मध्ये असतील, अनहायड्रस फेरिक क्लोराईड, इथे कोणती असणार आहे, फेरिक क्लोराईड टेट्राहायड्रेट आणि तिसरी फेज कुठली, लिक्विड फेज. या तिघा फेज साठी समजा आपण C इज इक्वल टू 3, P इज इक्वल टू किती आहे, 3, और F इज इक्वल टू काय येणार, 0. म्हणून हा जो आपला युटेक्टिक पॉईंट आहे तो पॉईंट पण कसा आहे तो मित्रांनो, नॉन व्हेरियंट आहे. ओके, सो फ्रेंड्स, दिस इज ऑल अबाउट द फेज डायग्राम ऑफ फेरिक क्लोराइड अँड वॉटर सिस्टम. थँक यू.